ज्वारीच्या पिठाचे धिरडे. तर बघू शकता इथे एकदम जाळीदार असे, एकदम मस्त क्रिस्पी असे, एकदम मस्त असे धिरडे जमलेले आहेत. आणि लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना नाश्त्याला आवडतील असे पण, आणि पोटभरीचं जेवण होतं यामध्ये. तर बघा चटणी पण बनवलेली आहे आणि एकदम जाळीदार अशी जाळी पडलेली आहे डोशांना, अजिबात तुटत नाही आणि ज्वारीचे आहे ते. तर रेसिपी नक्की ट्राय करा. तर हॅलो आहे, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कशा सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर बघू शकता इथे मी घेतलेलं आहे इथे कोथिंबीर, लसूण, मिरच्या आणि जिरं घेतलेलं आहे, मीठ पण घेतलेलं आहे चवीनुसार. तर आपल्याला मी आज बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचे धिरडे. तर ते कसे बनवायचे तर रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर आणि लाईक करा, आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करू. तुम्ही मसाले मिरच्या इतक्या कशा काय घेतल्या तर कारण की याच्यातल्या थोड्या मिरच्या म्हणजे चटणी पण बनवायची आहे त्यामुळे. तर बघू शकता इथे मी एक कटोरी घेतलेली आहे मोठ्या आकाराची. तर बघू शकता यामध्ये मी ज्वारीचं 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. बघू शकता या वाटीने ज्वारीचे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला गव्हाचे एक कटोरी पीठ घ्यायचं आहे. तर आणि बेसन घ्यायचं आहे, त्याच्या पण अर्धी कटोरी बघू शकता तुम्ही. आणि जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ असेल ना तर ते पण तुम्ही एकदम 2 ते 3 चम्मच असं टाकू शकता तुम्ही यामध्ये. मी तर इथं घातलेलं नाही कारण माझ्याजवळ नव्हतं पण, आणि नाही टाकलं तरी चालेल असं काही नाही. तर तांदळाचे पीठ टाकल्याच्या नंतर ना थोडेसे असे कडक होतात, म्हणजे जसे ठेवले तसे थोडेसे क्रिस्पी लागतात. त्यामुळे तांदळाचे पीठ घातल्याने तसे होते. तर नाही घातले तरी चालेल, असे घातल्यानं थोडे मऊ होतात. तर ठीक आहे, चालेल. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की सगळे पिठं असे टाकलेले आहेत ना, आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बघा इथे मिक्सरमध्ये मी हे कुटून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरा आणि मीठ पण टाकलेलं आहे सोबत थोडंसं. तर बघू शकता असं कुटून घेतलेलं आहे मी. तुम्ही यापेक्षा पेस्टच करायचं असेल ते पण करू शकता तुम्ही, पण मी इथे ना पेस्टच नाही केला. थोडंसं ना म्हणजे असं धिरड्यामध्ये ना थोडं दिसलं पाहिजे, मिरची, कोथिंबीर, थोडं म्हणजे जिरं असं दिसलं ना तर खूप छान वाटतं. त्यामुळे मी इथे नाही टाकलेला, म्हणजे जास्त पेस्ट केलेला नाही आहे मी. तर अशा पद्धतीने केलेला आहे. तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अर्धी मी चटणी ठेवेल, अर्धी म्हणजे टाकेल यामध्ये. तर आपल्याला छान असे चमचमीत बनवायचे, थोडे तिखट बिखट असे बनवायचे आहेत. तर चमचमीतच बनवायचे आहेत थोडे, तर जास्त घ्यायचे चटणी. तर लसूण पण मी जास्त वापरलेला आहे इथे. तर यामध्ये टाकायचं आहे हळदी पावडर, थोडंसं धनिया पावडर टाकायचं आहे. जिरा पावडर असलं तर टाकू शकता, कारण की जिरं तर आपण घातलेलंच आहे. ओवा घालू शकता तुम्ही यामध्ये. मीठ घालायचं आहे चवीनुसार. मी इथे पेस्टमध्ये मिरच्याचं, लसूणचं हे सगळं पेस्ट केलं, त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून थोडंसं घातलं. तर बघू शकता धनिया पावडर घातलेला आहे. तुम्हाला घालायचं थोडंसं अगदी नॉर्मल गरम मसाला इथे घालू शकता, पण मी इथे घातलेला नाही गरम मसाला. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. काही मसाले नाही घालायचे आहेत आपल्याला इथे. एकदम नॉर्मल, एकदम सिंपल पद्धतीने बनवायचे आहेत आपल्याला. आणि सिंपल पद्धतीने धिरडे खूप छान लागतात. आणि अशाच पद्धतीने ना नुसते मीठ टाकून पण असे बनवू शकतो आपण. ते पण माझ्या मुलांना तर खूप आवडतात नुसते मीठ टाकून बनवलेले. पण इथे मी आज सगळ्यांसाठीच बनवते, तर असे बनवलेले आहे. तर बघू शकता पाणी तुम्ही तुमच्या म्हणजे आकारानुसार घालू शकता तुम्ही किती घालायचे ते. तर हे आम्ही इथे 4 ते 5 जणांसाठी बनवलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, मोठे मोठे माणसं असतील तर 3 जण 4 जण आरामशीर खाऊ शकतात. आम्ही इथे 2 जण आणि आमची 2 मुली यांच्यासाठी मी बनवलं आहे. तर परफेक्ट झाले. तर बघू शकता इथे छान असं गाठी न पाडता मी छान मिक्स करून घेतलेले याच्या साहाय्याने. आणि बघू शकता तुम्ही, मी माझी कटोरी थोडी छोटीच घेतलेली आहे. थोडं मोठं घ्यायला हवं होतं, कारण की बघू शकता मिक्स करायला पण सोपं जात होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स केलेलं आहे. आणि असं पातळ बनवायचं आहे, याच्यापेक्षा पण पातळ बनवायचं आहे, ते तुम्हाला सांगते मी कसं काय पण पातळ बनवायचं. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी सांगते अशा पद्धतीने छान पातळ बनवायचं आहे, पण याच्यापेक्षा पण पातळ का बनवायचं आहे तर ना आपण धिरडे बनवताना ना हे बघा असं तर आपण चिल्ला बनवताना पण बनवतो. तर एकदम चिल्ल्यासारखे बनायला नको. तर आपल्याला धिरडे असे छान जाळीदार असे जमले पाहिजे त्यासाठी आपल्याला. तर बघू शकता मी ते
कांदा असा कापून घेतलेला आहे आणि माझ्याकडे तेल लावायचं नाही, माझ्याकडे मी असंच करते कांदा लावूनच. तर बघू शकता तव्याला पूर्ण गरम होऊ दिला आहे, एकदम वाफा निघत आहेत. बघू शकता तुम्ही तेल लावून घेतलेलं आणि असं टाकलेलं आहे बघू शकता. तर हे आपलं एकदम चिल्यासारखं झालेलं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने बनवायचं नाही आहे, तर आपल्याला एकदम जाळीदार बनवायचं आहे, एकदम पतला आणि जाळीदार बनवायचं आहे. त्याला ढिरडे म्हणतात. तर हे असं एकदम चिल्ल्यासारखं वाटतं ना, तर आपल्याला असं नाही बनवायचं आहे. तर मी तुम्हाला बनवून दाखवले की थोडं जरी जाडा झालं ना तर असे होतात. तर आपल्याला असं करायचं नाही, पातळ करायचं आहे याचं बेटर. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कसं दिसतं हे. पण असे पण खायला चांगले लागतात, काय हरकत नाही, पण ना मज्जा येत नाही तेवढी अशी. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले हे चिल्यासारखं जमलेलं आहे, पण जाळी खूप छान जमलेली आहे त्याच्यावर पण. तर बघू शकता इथे मी पुन्हा तेल लावून घेतलं आणि बघा मी या डब्यामध्ये असं पातळ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आहे. तर बघू शकता इथे किती मस्त असं एकदम पातळ, जसं टाकलं ना तसंच पिघळलेलं आहे तव्यावरती हे. तर असंच जर तुमच्याकडे मोठा तवा असेल तर तुम्ही मस्त तवा भरून पण टाकू शकता. तर वरतून तेल लावायचं आहे आणि जेव्हा टाकतो ना तेव्हा फास्ट तवा करायचा आहे, म्हणजे गॅस फास्ट करायचा आहे. तवा खूप गरम होऊ द्यायचा तेव्हा टाकायचे, नंतर आपल्याला तवा गॅस कमी करायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम पतले आणि एकदम जाळीदार असे ज्वारीच्या पिठाचे तुम्ही नक्की बनवू शकता. आणि तुम्हाला कुणाकुणाला आवडतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे कसं